हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. ज्या स्टुडंटचं नॉन आय टी बॅकग्राऊंडमधून ग्रॅज्युएशन झालं आहे आणि त्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज नाही आहे, कोडिंग काहीच येत नाही आहे आणि त्यांच्या मनात डाऊट आहे की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे पण आपण करू शकू की नाही. सो आपल्याकडे एक ग्रेट एक्झाम्पल आहे. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग केली आहे अभिजितनी आणि तो आता रिसेंटलीच आय टीमध्ये जॉईन झाला आहे. सो आपण त्याची जर्नी वगैरे बघूयात ओके ह्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. ओके, सो येस अभिजित, जसं की मी सांगितलं की अभिजित नॉन आय टी बॅकग्राऊंडमधून आहे आणि आपल्याला त्याची जर्नी ऐकायची. सो अभिजित, येस, थोडंसं तुझ्याबद्दल सांग आणि बॅकग्राऊंडबद्दल सांग. हां, हॅलो एव्हरीवन. मी अभिजित लांडे. तसा मी मूळ बीडचा, पण सध्या पुण्यामध्ये राहतो. मी माझं 12वी पर्यंतचं शिक्षण हे बीड या ठिकाणीच कंप्लीट केलं. त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी मी प्रवरा नगर या ठिकाणी होतो. मी इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग केली आहे. म्हणजे ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस आय टी क्षेत्राबद्दल जास्त काही मला माहिती नव्हतं, त्यामुळे मग सिव्हिलमध्ये मी माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. ओके, जसं मी माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केली त्यानंतर एक सर्वात मोठा प्रश्न होता की नंतर काय करायचं. म्हणजे सगळ्यांनाच एक असतो की यार एकतर काय की ब्रांच कोणती घ्यायची, कुठे जायचं, तिथून डाऊट होतो आणि ते झाल्यानंतर कुठं जायचं हे तर सगळ्यांमध्येच डाऊट असतो. बरोबर. हा, म्हणजे ज्यावेळेस मी माझं ग्रॅज्युएशन चालू होतं त्यामध्ये कोविडचे 2 वर्ष वायाला गेले. त्यानंतर माझा आणि कॉलेजचा थोडासा संपर्क तुटल्यासारखा झाला. म्हणजे भरपूर सारे ज्यांचं म्हणजे फर्स्ट इयरला होते त्यांचं ऍडमिशन अवघड झालं. ज्यांचं ऍडमिशन होते त्यांचे 2 वर्षे घरी बसल्याच गेले. म्हणजे प्रॅक्टिकलला वगैरे पण इश्यूज आले खूप. मग ते 2 वर्ष माझे वेस्ट गेल्यानंतर मग मी माझं ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट केलं, पण जेवढं मला नॉलेज भेटायला पाहिजे होतं तेवढं माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मग मी सिव्हिलमध्ये पण जॉब नव्हतो करू शकत. बरोबर. मग नंतर एक प्रश्न होता की करायचं काय. मग त्यानंतर मी माझ्या रिलेटिव्ह वगैरे आहेत ज्या कंपनीमध्ये जॉबला आहेत, आय टी मध्ये चांगल्या पोस्टवरती, मग मी त्यांच्याशी थोडंसं डिस्कस केलं. मग त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी मला समजून कसं सांगितल्या. त्यानंतर एक सेकंड थॉट होता माझ्याकडे की एक स्पर्धा परीक्षांची तयारी करूया. हो, पण त्यामध्ये पण असं होतं की अगोदरच खूप सारे लोक तयारी करतात. कॉम्पिटिशन खूप जास्त कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. मग आणि म्हणजे मला लवकरात लवकर एक जॉबची गरज होती. तर मग त्यामुळं मी निर्णय घेतला की आपण ठीक आहे आय टी क्षेत्राकडे जाऊया. ओके, ग्रेट. मग जेव्हा तू हे डिसाईड केलं की तुला आय टी मध्ये जॉब करायचा आहे, मग तेव्हा तुला हे फील्ड कोणती घ्यायची, काय घ्यायची, हे कसं डिसाईड केलं आणि तू मग कुठून स्टार्ट केलं? म्हणजे मी जसं बोललो की माझे रिलेटिव्ह आहेत ऑलरेडी. ओके. तर ते देखील टेस्टिंग मध्येच आहेत, सॉफ्टवेअर टेस्टर आहेत ते. ओके, मग त्यांच्याशी माझं बऱ्याच वेळ डिस्कशन झालं. आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू करू शकतो. एक मेन प्रश्न होता की माझ्याकडे प्रोग्रामिंगचं नॉलेज काहीच नव्हतं. तर मग मला असं वाटायचं की मी करू शकेल की नाही करू शकणार. मग त्यांनी तो देखील माझी जी भीती होती ती दूर केली. त्यांनी सांगितलं की असं काही नसतं, तू जर केलं तर होणारच आहे. मग मी निर्णय घेतला की ठीक आहे आपण टेस्टिंग करूया. ओके, ग्रेट. म्हणजे जर नॉन आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये विदाऊट आय टी आणि कॉम्प्युटर जर असेल, जर तुम्हाला करायचं जर ठरवलं ना तर नक्कीच होऊ शकतं आणि ट्राय द्यायला पाहिजे. जर कॉम्पिटिशन तर हर एक फील्डमध्ये आहे, बट आपण ट्राय केला पाहिजे. कोणत्या पण फील्डमध्ये आपल्याला जायचं असेल ना तर आपण ट्राय केला पाहिजे. ओके, ग्रेट. मग जेव्हा तू ठरवलं की आता मला टेस्टिंग करायची किंवा काय घ्यायचं, मग तू काय रोडमॅप केला, प्लॅनिंग कसं केलं मग नंतर? मग मी सगळ्यात पहिलं होतं की मग मला त्यासाठी पुण्याला यावं लागलं. पुण्याला आल्यानंतर क्लासेस केले, जसे आपला परिचय तर आहेच. तुमचं मार्गदर्शन देखील खूप मोलाचं होतं माझ्यासाठी. बरोबर. मग तुम्ही जसं सांगितलं तुमच्या मार्गदर्शनानुसार मी क्लासेस वगैरे केले. बरोबर. तुम्ही म्हणजे यात तुमचा देखील खूप मोठा वाटा आहे, ज्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. इंटरव्ह्यू साठी किंवा कंपनीमध्ये कसं असतं, एक कंपनीचं एक आयटीचं वर्किंग कसं असतं. ऍक्च्युली काय आहे ना, एक्सपिरियन्स हा शेअर केला पाहिजे. कारण जे आता ऍज अ फ्रेशर वगैरे ते त्यांना माहित नाहीये, त्यांना एक प्रॉपर रोड मॅपची गरज आहे, प्लॅनिंगची गरज आहे आणि ते त्यांना जर प्रॉपर गायडन्स केलं ना ते लोक करतात. पोटेन्शियल आहे, फक्त प्रॉपर रोड मॅप पाहिजे. येस. मग आता तू क्लासेस वगैरे केले काय आणि मग त्यानंतर तू इंटरव्ह्यूला फेस कसा केला, म्हणजे जे तुझे इंटरव्ह्यूज वगैरे होते ते पण थोडं सांगतो का जरा, की म्हणजे पहिला इंटरव्ह्यू कसा होता आणि मग नंतर तुला जेव्हा जॉब भेटला तेव्हा मग कसं होतं? म्हणजे जसं की मग मी पहिले तर 6 महिने क्लासेस केले. ओके. प्रॅक्टिस वगैरे केली. ज्यावेळेस मला म्हणजे वाटलं की आपण एबल आहेत कुठेतरी इंटरव्ह्यू आपण देऊ शकतो. बरोबर. मग त्यानंतर कंपनीचे कॉल्स ओपनिंग होत्या. मग त्या जशा सुरुवात झाली तर पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्ट नाही होऊ शकलो, कारण कॉन्फिडन्स पण नव्हता आणि तो फर्स्ट इंटरव्ह्यू होता की कसा अटेंड करायचा, काय विचारतील, एक मनामध्ये भीती होती.
तर मग मी तो फेस केला इंटरव्ह्यू, कारण फेस करणंच होतं कधी हा ना हा कधी. ते तर आहे. तर फेस केल्यानंतर म्हणजे ठीकठाक गेला, असं म्हणजे मला जसं द्यायचं होता तेवढा नव्हता, माझ्यामध्ये कॉन्फिडन्सची देखील मला अशी कमी वाटली. मी तो इंटरव्ह्यू दिला, त्यानंतर मी सिलेक्ट नाही झालो. म्हणजे थोडंसं वाईट वाटत होतं, पण ठीक आहे म्हणलं की काही ना काही आपल्याला शिकायला भेटलं. ऍक्च्युअल मध्ये मला ह्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट इंटरव्ह्यू देता किंवा तुमचे फर्स्ट 5 to 10 इंटरव्ह्यू असतात ओके ॲज अ फ्रेशर, ते तुमचे मी लर्निंग ॲज अ कन्सिडर करेल. तुम्ही हर एक इंटरव्ह्यूमधून ते लर्न केलं पाहिजे. ओके, तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे त्यामधून तुम्ही थोडंसं लर्न केलं ना, कारण तुम्हाला माहीत नाही इंटरव्ह्यू कसे असणार काय असणार. आणि जेव्हा तुमचे 5 to 10 इंटरव्ह्यू होतात तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असतं की आपल्याला समोरचं काय विचारणार आहे आणि तुमच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स असतो 5 to 10चा. सो पहिले 5 ते 10 इंटरव्ह्यूमध्ये तुमचं जरी सिलेक्शन नाही झालं तरी पण घाबरून जायचं काम नाही आहे. ओके, हां येस. हां, तर जसं मग पहिला इंटरव्ह्यू माझा झाला, त्यामध्ये मी सिलेक्ट नाही होऊ शकलो, तर थोडंसं वाईट वाटत होतं. पण म्हणजे मी एक समजलं की आपण कुठे ना कुठे काहीतरी नवीन शिकतोय. बरोबर. हा, मग त्यानंतर मी परत तुमच्याशी थोडंसं डिस्कस केलं. येस. हा, मग त्यानंतर परत मी माझी तयारी चालू ठेवली, तयारी केली. परत कॉल येत होते दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये, पण थोडंसं म्हणजे नाही सिलेक्ट होऊ शकलो मी. ते पण कुठेतरी वाईट वाटतच होतं. पण जसं की तुम्ही सांगितलं की 1, 2, 10 इंटरव्ह्यू जरी गेले तरी काही ना काही आपल्याला शिकायला भेटतं. बरोबर. असं नाहीच आहे की आपण पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट व्हायला पाहिजे किंवा झालंच पाहिजे. येस. तर मग मी असं माझे 3-4 इंटरव्ह्यू गेले. त्यानंतर एक नवीन स्टार्टअप कंपनी होती. ओके. त्या कंपनीमधनं एक मला कॉल आलेला. ओके. हा, मग तू त्या कंपनीमध्ये आता सध्या रिसेंटली 1-2-3 महिन्यापूर्वी जॉईन झाला. ओके, ॲज अ इंटर्नशिप म्हणून. ओके, बरोबर. मी एक मोठी अचिव्हमेंट समजतो, कारण बॅकग्राऊंड आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग, लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष कॉलेज करू शकला नाही, स्टडी नाही व्यवस्थित झाला आणि त्यानंतर 1 ते 1.5 वर्षामध्ये पुण्यात येऊन स्टडी करून IT आणि कॉम्प्युटरच्या मुलांना कॉम्पिटिशन देऊन आज इंटर्नशिप का होईना एका कंपनीमध्ये त्यांनी जॉईन केली. सो आहे, ओपनिंग्स आहेत, कॉल्स येत आहेत. तुम्ही फक्त स्टडी आणि तुमचं एकदम थोडंसं पोटेन्शियल पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. ओके, सो जे तुझं आता म्हणजे ॲज अ नॉन IT बॅकग्राऊंड जे पण आता व्ह्युअर्स आहेत किंवा जे स्टुडंट आहेत ॲज अ फ्रेशर, त्यांना काय सांगू शकशील तू की जर त्यांना नॉन IT बॅकग्राऊंड आहे आणि त्यांना IT मध्ये यायचं आहे, तर एक काय सांगशील की तुझा जो एक्सपिरियन्स आहे एकदा तू शेअर करशील? तर मला असं सांगायचं की केलं तर आपण काहीही करू शकतो. बरोबर. जसं की माझं देखील प्रोग्रामिंगचं नॉलेज 0 होतं. मला म्हणजे प्रोग्रामिंगचं P देखील माहित नव्हतं, असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण जसं मी सांगितलं की मी पुण्यात आल्यानंतरच चालू केलं एक प्रोग्रामिंग नॉलेजसाठी. त्यानंतर मी 5-6 महिने माझे क्लासेस केले. 6 महिन्यानंतर मी 2-3 महिने चांगली प्रॅक्टिस देखील केली आणि नंतर मी माझे इंटरव्ह्यू वगैरे दिले आणि कुठे आता एक स्टार्टअप कंपनीमध्ये मी एक इंटर्नशिप म्हणून एक जॉईन तर झालेलो आहे. सध्याची परिस्थिती मार्केटमध्ये आहे, जॉब वगैरे आहेत, पण भेटणं थोडा, कारण मार्केटमध्ये ऑलरेडी कम्प्युटर इंजिनिअरिंग करून खूप सारे स्टुडंट्स आहेत. ते देखील आपल्याला कॉम्पिटिशन देतात, आपल्याला त्यांना कॉम्पिटिशन देऊन कुठेतरी जॉब मिळवायचा आहे. तर त्यासाठी म्हणजे अवघड असं तर वाटायचं, पण नंतर मी आता सध्या तर जॉईन झालो, इंटर्नशिप चालू आहे माझी, मॅन्युअल टेस्टिंग मध्ये मी जॉब करतो सध्या. तर माझं असं सांगणं सर्वांना की केलं तर अवघड असं काहीच नाही, आपल्याला आपण काही देखील करू शकतो. फक्त आपल्याला मार्गदर्शन व्यवस्थित भेटणं गरजेचं आहे. आपले कोणी जर असतील मार्गदर्शन देणारे तर त्यांच्याकडून ऐकून घेणं, एक व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅप तयार करणं आणि त्यानुसार एक्झिक्यूट करणं हे सर्वात महत्त्वाचं ठरतं आपल्यासाठी. बरोबर, एकदम म्हणजे खूप छान. एक कुणीही म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये कुणीही जॉब करू शकतो. आपला एक स्किल सेट असला पाहिजे, टेक्नॉलॉजीज आपल्याला आली पाहिजे आणि जर नसेल तर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतलं पाहिजे. सो ज्यांच्या पण मनात असं आहे की मी नॉन IT बॅकग्राऊंडमधून आहे किंवा माझ्याकडे प्रोग्रामिंगचं नॉलेज नाही आहे किंवा काय नाही आहे, ओके, प्रॉपर गायडन्स घ्या, लर्निंग करा. ओके, विनाकारण म्हणजे कोणी काहीतरी सांगतं की हा क्लास कर म्हणून तुला जॉब लागून जाईल किंवा असं कर म्हणून तुला जॉब लागेल, असं काही नाही आहे मार्केटमध्ये. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय की कोणालाही 1 रुपया पण देऊ नका की तुम्हाला जॉब लावून देतो आणि हे पैसे घ्या आणि मला जॉब लागेल, असं काहीही मार्केटमध्ये नाही आहे. हे प्रायव्हेट सेक्टर आहे, ह्याच्यामध्ये तुमचा स्किल सेट बघितलं जातं. तुमच्याकडे जर स्किल सेट असेल, तुमचं बॅकग्राऊंड काहीच बघितलं जात नाही. ओके, तुम्ही इंजिनिअरिंग करा, डिप्लोमा करा, BSc करा, तुम्ही कुठलेही ग्रॅज्युएशन करा, तुम्हाला जर स्किल सेट असेल तर तुम्हाला IT मध्ये जॉब भेटू शकतो. ओके, येस अभिजित, बरं तू आता IT कंपनी जॉईन केली ॲज अ इंटर्नशिप म्हणून. ओके, आता इंटर्नशिपचं तू परमनंट होशील किंवा काय, ती एक स्टार्टअप कंपनी आहे. तुझं ॲज अ तुला जे काही करिअर आहे, तुला आता IT मध्येच करायची इच्छा आहे की तू IT मध्येच करणार आहे का अजून तुझा काय बॅकअप वगैरे काय प्लॅन आहे? नाही, म्हणजे आता मला करिअर तर IT क्षेत्रातच करायचे. ओके. कारण मला
म्हणजे आतापर्यंत जॉब नव्हता, पण आता एक स्टार्टअप कंपनीत का होईना मी सध्या जॉब करतोय. बरोबर. आणि एक माझं ड्रीम आहे की मला एक मोठ्या MNC कंपनीमध्ये कुठेतरी एक मोठ्या पोस्टवरती एक जॉब भेटला तर ती एक मी अचिव्हमेंटच समजेल स्वतःसाठी. असलंच पाहिजे. येस. कारण सध्या म्हणजे कुठेतरी माझ्या करिअरची सध्या सुरुवात आहे. बरोबर. आणि एक थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या मेहनतीत मला तेवढा विश्वास आहे की मी करू शकतो आणि मी करून दाखवलंच. येस, कॉन्फिडन्स पाहिजेच. कॉन्फिडन्स पाहिजे आणि कॉन्फिडन्स सोबत तुम्हाला स्टडी वगैरे पण करायचं आहे. विनाकारण म्हणजे आपल्याकडे नॉलेज वगैरे नाही आहे आणि आपण विनाकारण मार्केटमध्ये उतरतोय, जॉब नाही आहे किंवा काही नाही, असं काही नका करू. सो यस, खूप हार्डवर्किंग आहे आणि खूप नॉन IT बॅकग्राऊंडमधून आला आणि त्यांनी मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये व्यवस्थित स्टडी करून तो IT मध्ये आता जॉब करतोय. यस अभिजित, तुला फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक आणि नक्कीच तुला MNC मध्ये जॉब भेटेलच. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.